तो आपण पोगो बिल घेऊन येयलो थिंगा. सो पोगो बिलाचेर आमचे डिस्कशन काय ना. गोवा इज अ पार्ट ऑफ इंडिया आणि जो तो लोकलांक फटयता आणि फटोवपाचो प्रयत्न करता ते टोटली इलिगल, अनकॉन्स्टिट्यूशनल. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. See, इलेक्शन लागी पावले हा. आता मेंबर ऑफ पार्लमेंट इलेक्शन हा. जो आरजी पार्टी थिंगा येयल्ली नॉट टू सॉल्व द प्रॉब्लेम, म्हणजे जो मनोज परब जो तो आपले कितें तरी पोगो बिल म्हणून स्टार्ट केले ताणें आर्ग्युमेंट. सो आय डीड नॉट वॉन्ट टू आर्ग्यू विथ हिम ऑन पोगो बिल. सो आय हॅड टू कीप क्वाइट. माय focus was only on CRZ issue of Anjuna Vagator Shapora, where locals are being told to shut their businesses. लोकलांचो धंदो बंद करचो म्हणून हायकोर्टाचो आदेश, आणि त्या खातीर आमी थिंगा गेल्ले ते मिटिंग लोकांक एक्सप्लेन करपाक की कितें करपाक जाय पळय तें, आनी आमी एक्सप्लेन केल्ले आहा. तितून मनोज परब जो आरजीचो प्रेसिडेंट आहा, जो तेंचो कॅन्डिडेट आहा, प्रपोज कॅन्डिडेट ऑर वॉट एवर दे हॅव डिक्लेअर्ड हिम, तो आपण पोगो बिल घेऊन येयलो थिंगा. सो पोगो बिलाचेर आमचे डिस्कशन काय ना. गोवा इज अ पार्ट ऑफ इंडिया आणि जो तो लोकलांक फटयता आणि फटोवपाचो प्रयत्न करता ते टोटली इलिगल, अनकॉन्स्टिट्यूशनल. हे हांव ताका थिंगा सांगपाचो, पूण ते लोकां फुडल्यान म्हाका सांगपाचें नासलें. आय जस्ट स्माइल्ड अँड वॉक्ड असाइड. सो that bill what he is trying to bill is unconstitutional. आमचे मुख्यमंत्र्यान, चीफ मिनिस्टरान जे शेतां म्हणजे पॅडी फिल्ड्स कॅनॉट बी सोल्ड टू अ नॉन गोवन म्हणून बिल हाडलेले आहा. तेका कितें म्हणटा तो? दॅट इज नॉट वॉट ही इज ट्रायंग टू प्रपोज. लँड फॉर गोवन्स म्हणटा. बायलांक कोणे इकले? आमी काल डायरेक्ट ताका क्वेश्चन विचारले, बायलांक कोणे इकले? जी आमची गोंयान भाटां, जी आयज भायले लोक येवन हॉटेलां बांदली, बिल्डिंगां बांदली, फ्लॅटां बांदली, रिसॉर्ट्स बांदले, गेस्ट हाऊसेस बांदले, कोणे आपले बंगले बांदले, हे कोणे इकले? आसागांव इतली बंगले येयले आणि सगळे बंगल्यांनी 99% भायले लोकांनी इकते घेतले. ते कोणे घेतले आणि इकली कोणे? सो वी कॅनॉट ब्लेम द गव्हर्नमेंट ऑफ द डे. इफ यू वॉन्ट टू बिल्ड युअर ओन हाऊस टुमॉरो इन मुंबई, इन कर्नाटका, wherever he says, you can go and build. Means a Goan can go, if he has money, can go and buy land there and build. गोय आमकां प्रोटेक्ट करपाक जाय, सगळे लोकांक. तो सांगता पळय तें न्हू, ही इज ट्रायंग टू मिसगायड. दिस इज, आय हॅव सेड इट अर्लियर ऑल्सो अँड आय एम सेयिंग इट टुडे. तो मिसगायड करता लोकांक की आमी पोगो बिल हाडीत जाल्यार अशें जातलें म्हणून. तेचे तो दिस इज, गोवा इज नॉट पार्ट ऑफ एनी अदर कंट्री. इज अ पार्ट ऑफ इंडिया, इज अ पार्ट ऑफ भारत. And when I'm saying it's a part of Bharat and India, means we are within the constitution of our country. That is constitution of India. तेका सांग ते constitution वाज पयली म्हणून. आणि ते constitution वाजीत तो जाल्यार तेका कळतले की तेणे जे बिल हाडूंक सोदता ते इलिगल म्हणून. तशी खूब बिलां खुबशे स्टेटींनी आहा टू प्रोटेक्ट द लँड. आय फुल्ली एग्री विथ partly what he is trying to say. Which chief minister has brought that you cannot sell paddy field to any outsider. तुका minimum 25 years domicile जाय, म्हणजे 25 वर्सां तू गोंयचो आसपाक जाय. गोंयची रेसिडेंट सर्टिफिकेट जाय तुका 25 वर्सांची. ते आमी बिल हाडलेले आहा असेंब्लीन. तेजेर अमेंडमेंटूय हाडला. सो तो जे कितें सांगूंक सोदता आनी लोकांक फटोवंक सोदता, हे लोकांनी खंयसरूच आयकपाचें न्हू. हे कानान आयकून हे कानान सोडपाचें. He is a political party. I respect that. Every political party will have their own say. Whether it is Congress, whether it is RG, whether it is MG, whether it is any other political party, will have their say. But he is trying to आमकां बेश्टे मिसगायड करून लोकांक गुणायता इलेक्शनाचो टायम. So issue today is CRZ. Issue today is sealing of the houses of the local inhabitants of the coast. जे कोस्टार रावता, कोस्टल बेल्टाक रावता, तेंचे धंदे सील करपाचे प्रश्न आहा. त्या खातीर आमी गेल्ले थिंगा. पोगो बिलाचेर आन्सर करूंक हांव वचोंक ना थिंगा. एंड आय एम नॉट नोबडी टू आन्सर. तेका लोक आन्सर करतले. MP इलेक्शनाचो रिजल्ट येयले काय कळटले की पोगो बिल खंय आहा पळय तें. वी आर पार्ट ऑफ इंडिया.
We are part of Bharat. You cannot stop a person from Mumbai to who is coming in Goa and buying a house over here. You cannot stop. If a Goan wants to go to Mumbai and buy a flat or a house over there, you cannot buy. You can buy. Whereas agricultural land you cannot buy, which we have brought in Goa also. So teka khub rules and regulation lagche padta. You have to be an agriculturist if you want to buy in Maharashtra. You have to have that Krishi card, or you have to have their certain rules and regulations you have to follow, and then you will be able to buy, because you are a part of India. But a sanat land or settlement land, you cannot be stopped from buying. To Maharashtra osan settlement land ge, if you have the money you can buy it. So why is trying to misguide the people? So te lokani sarunga.